बापू, खरं तर तुम्ही आज रांजणगाव गणपती या गणातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करताय पंचायत समितीचा. काय एकंदरीत विजयाचा विश्वास वाटतो तुम्हाला, काय सांगाल याबद्दल? आम्ही गेले 1.5-2 महिने सातत्याने लोकांना सामोरे जात आहोत प्रचाराच्या निमित्तानं. हे जात असताना घरोघरी जाऊन आम्ही प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक घरापर्यंत जाऊन आम्ही प्रचार केलेला आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स आम्हाला लोकांकडनं, मतदारांकडनं भेटलेला आहे. घरोघरी गेल्याच्या नंतर प्रत्येकाने हार फुले घालून आमचं स्वागत केलं. प्रत्येकाने दारोदार रांगोळ्या काढून स्वागत केलं. आणि त्याच्यामध्ये सर्व महिला भगिनी असतील, मतदार बंधू असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, या सर्वांनी आमचं खूप चांगल्या पद्धतीने स्वागत केलेलं आहे. एकंदरीत आज तो दिवस आलेला आहे, उमेदवारी अर्ज दाखल करतात आहे. पुढचे दिवस कसे राहणार आहे प्रचाराचे तुमचे? पुढची आता आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या समवेत आम्ही आमची प्रचाराची रणनीती तयार केलेली आहे. आणि पुढचा जो काही कालावधी आहे 12-15 दिवसाचा, तो आमचे प्रमुख मानसिंग भैया असतील व इतर आमच्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते, सर्व नेते मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढील प्रचाराची रणनीती आखलेली आहे. त्या पद्धतीने आम्ही तो प्रचार पूर्ण करणार आहे. निकालाच्या दिवशी गुलालाबद्दल किती विश्वास वाटतोय? 100% विश्वास आहे. 100% खात्री आहे आम्हाला निकालाची. निश्चित आपण पाहतोय रांजणगाव कारेगाव गटातून ज्योतिवहिनी मानसिंग पाचुनकर असतील, त्याचबरोबर रांजणगाव गणपती गणातून आणि त्याचबरोबर कारेगाव कानूर गणातून त्या ठिकाणी महेश बापू फंड असतील, त्याचबरोबर निर्मला शुभम नवले असतील, हे आपला उमेदवारी अर्ज आज वाजत गाजत या ठिकाणी दाखल करणार आहे. त्या अगोदर आपण पाहतोय त्यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केलेला. आपण वेळोवेळी या ठिकाणचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट भानदास शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, रांजणगाव.